आम्ही हा जो मोर्चा काढला होता त्याच्यात मोठ्या संख्येने समाज बांधवांनी उपस्थिती लावली आणि हा मोर्चा काढण्यामागचा एक आमचा उद्देश होता की जे आमचा समाज जो आरक्षणापासून वंचित आहे, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या जो आमचा समाज मागास आहे, ते समाजासाठी जी आरक्षणाची तरतूद आहे संविधानिकरित्या, ना की धर्मावर आधारित 15(4) आणि 16(4) अंतर्गत जे आमचं आरक्षण आहे कलमनुसार ते आम्हाला द्या. आमची पहिली मागणी ती. आणि दुसरी मागणी अशी आहे की मुस्लिम समाजावर सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक परिस्थितीचा आढावा घेणारा एक आयोग स्थापन करा. तिसरी मागणी आमची ही होती की मार्टीला रन करा, मार्टी इम्प्लिमेंट करा आणि त्याचा कसा एक गोरगरीब मुस्लिम समाजाच्या लेकरांना फायदा होईल त्याचा, ते रन करण्याची आवश्यकता आहे. आणि चौथी जी मागणी होती, जे लोक संविधानिक पदावर बसलेले आहेत, जे मुस्लिमांना धर्मावर आधारित बॅड कमेंट करतात, म्हणजे धर्मावर एकदम आक्षेपार्ह वक्तव्य करतात, त्यासाठी काहीतरी कायदा बनावा ही आमची एक विनंती होती त्या निवेदनात. आजच्या या मोर्चामध्ये सामाजिक सलोखा देखील पाहायला मिळाला. हिंदू बांधवांना देखील केला. काय सांगा? ही त्या लोकांना चपराक आहे जे लोक हिंदुत्वाचं ढोंग घेत आहेत. त्या लोकांनी आमच्या बीडमध्ये येऊन पाहावं. आमचा बहुसंख्य हिंदू, मराठा, माळी, वंजारी, धनगर सगळे बांधव आमच्या इथं उपस्थित होते. ते आम्हाला एक अभिमान आहे आमच्या बीड जिल्ह्याचा की आमच्या बीड जिल्ह्यात हे टिकलेलं आहे आजपर्यंत. त्यामुळं आमच्या अनेक हिंदू बांधवांनी पाण्याची सोय केली, नाश्त्याची सोय केली. भरपूर प्रमाणात आम्हाला या मोर्चामध्ये आमच्या मराठा बांधवांनी असो, दलित बांधवांनी असो, ओबीसी बांधवांनी असो, सगळ्यांनी आम्हाला मदत केली आहे. मी त्यांचा एक आभारी आहे. आमची ज्या मोर्चाची जी समन्वयक टीम आहे, मी त्यांच्या वतीने सर्वांचे आभार मानतो. आता तुम्ही निवेदन दिलंय, आज बीडमध्ये मोर्चा काढलाय, यासाठी आता मुंबई गाठणार का? पुढचं पाऊल काय असेल? आम्ही एक 10, 15, 20 दिवसाची वाट पाहणार. आमचा लगेच दुसऱ्या जिल्ह्यात आमची तयारी सुरू झाली आहे. राज्य शासनाला आम्ही राज्य शासनाला सांगू इच्छितो की याच्यामध्ये जर काही इम्प्लिमेंट नाही झालं तर आमची पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन पेटणार आणि मुंबईकडे आम्ही कूच करणार. कारण की ह्या सत्तेमध्ये तुम्ही सेक्युलर मतं घेणारी पार्टीसुद्धा या सत्तेत सहभागी. त्यांना जर आमच्या मताची जर गरज असेल मुस्लिमांच्या, तर आमचा हा जे एकदम जिव्हाळ्याचा जो प्रश्न आहे आरक्षणाचा, अनेक ज्या निवेदनात ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांचा जो तुम्ही लावून धरावा, मुख्यमंत्र्यासमोर ह्या सर्व मागण्या मांडाव्यात ही आमची विनंती.